लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात असलेल्या मसलगा प्रकल्पावर आहोत। आपण जर पाहिलं तर मसलगा प्रकल्पामध्ये 10%च पाणी साठा शिल्लक राहील अशा प्रकारची काळजी जी आहे ते प्रशासनानं घेतलेली आपल्याला पाहायला मिळतात। यावर्षी सिंचनासाठी म्हणून पाणी जे आहे ते या धरणामधून देता येणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे। गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून या भागातले गावकरी आणि नागरिक कार्यकर्ते जे आहेत ते या धरणाला घेऊन वेगवेगळी अर्ज निवेदनं करतायत। मात्र या धरणाकडे फारसं लक्ष जे आहे ते जिल्हा प्रशासनाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण जर पाहिलं तर या मसलगा प्रकल्पाला मोठमोठ्या भेगा ज्या आहेत त्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पाळू खचलेली आहे पूर्णपणे। गेल्या 1.5 वर्षापासून सातत्यानं ही पाळू खचत चाललेली आहे। त्यामुळं जेवढं लक्ष गांभीर्याने या पाळूकडे द्यायला पाहिजे होतं किंवा मसलगा प्रकल्पाकडे द्यायला पाहिजे होतं ते देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। कमी अंतराची असलेली ही भेग जी आहे ती आता आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं मोठी भेग जी आहे ती या मसलगा प्रकल्पाच्या पाळूला पडलेली आहे आणि त्यामुळं कुठेतरी या भागातली शेती असेल किंवा गावं जी आहेत ती पुराच्या स्थितीनं बाधित होतील की काय, वाहून जातील की काय, अशा प्रकारची स्थिती आता आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि म्हणून प्रशासन जे आहे ते या धरणाचे पूर्ण दरवाजे जे आहेत ते त्यांनी उघडून ठेवलेले आहेत आणि म्हणून या प्रकल्पामध्ये येणारा जो काही येवा आहे पुराचा तो पूर्णपणे नदीपात्रामध्ये नदीमध्ये सोडण्यात येतो आहे। आणि त्यामुळं यावर्षी सिंचनासाठी म्हणून मसलगा प्रकल्पामध्ये पाणी जे आहे ते शेतकऱ्यांना उपलब्ध होईल अशा प्रकारचं चित्र नाही। या भागातले सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा, या भेगा पडल्याचं तुमच्या कधी लक्षात आलं आणि कशा पद्धतीनं तुम्ही पाठपुरावा करताय? आज जवळपास 1.5 वर्ष झाले या ठिकाणी सकाळी सकाळी एका सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या पाळूवरून जात असताना भेग पडले म्हणून निदर्शनास आणून दिलं। निदर्शनास आल्यानंतर पूर्ण मसलगा ग्रामस्थ या ठिकाणी येऊन बघितल्यानंतर 6 इंचाची भेग होती, पण प्रत्यक्षात ती 6 इंचाची भेग आज 1.5 वर्ष झालं कमीत कमी 10 फुटाची भेग पडलेली आहे। या ठिकाणी सर्व मसलगा ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन आज 1.5 वर्ष झाले जगत आहेत, पण याकडे कुठल्याही प्रशासकीय अधिकारी असेल किंवा प्रशासन म्हणून कोणी बघायला तयार नाही, किंवा इथला लोकप्रतिनिधी म्हणून कुठला आमदार असतील, खासदार असतील, हे सुद्धा बघायला तयार नाही। पण आज महाराष्ट्रभर पाण्याने हाहाकार माजवलेला आहे। पण ज्या वर्षी आम्हाला पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला, हे असल्या ह्या हलगर्जीपणा केलेल्या इथल्या अधिकाऱ्यामुळं हा प्रसंग उद्भवला। पण आता उद्या येणारा सुद्धा पुढला उन्हाळा म्हणा, त्याच्यापेक्षा पुढला उन्हाळा कसं भागवायचं व पाण्याचा प्रश्न हा कमीत कमी या मसलगा मध्यम प्रकल्पाच्या डॅमवरती कमीत कमी 18 खेडी योजना, यामध्ये लातूर असेल, निलंगा असेल किंवा या ठिकाणी पाण्याचे लहान लहान पाईपलाईन, नळाचे पाईपलाईन इथून गेलेले आहेत। उद्या येणाऱ्या उद्भवणाऱ्या परिस्थितीला जबाबदार आहे कोण? याकडे प्रशासनाने तात्काळ लवकरात लवकर निर्णय घेऊन हा डॅमचा प्रश्न मिटवा, हीच आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। मसलगा प्रकल्पाच्या दुरुस्तीचा प्रश्न जो आहे तो जिल्हा नियोजन समितीच्या मध्ये देखील चर्चेला गेला। जिल्हा प्रशासनाकडे देखील गावकऱ्यांचे जे अर्ज विनंती आहेत त्या आहेत, मात्र याकडे गांभीर्यानं फारसं लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळं आपण पाहू शकतो अशा पद्धतीने मोठी भेग जी आहे ते या मसलगा प्रकल्पाच्या पाळूला पडलेली आहे। कुठेतरी हे झापून ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो या मसलगा प्रकल्पावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। या प्रश्नाला गांभीर्याने घेऊन तातडीने या कामाला सुरुवात करावी आणि शेतकऱ्यांना सिंचनाचं साठी म्हणून जे पाण्याची साठा आहे या धरणामध्ये होईल अशा प्रकारची तयारी करावी अशी मागणी जी आहे ती या भागातले शेतकरी आणि गावकरी करतात। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।